पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया तर टॉवर उभारून 2 वर्ष उलटली तरी बीएसएनएलनं सेवा सुरू केली नाहीये। रत्नागिरीच्या लांजा तालुक्याच्या कोल्हेवाडीमधील हा संपूर्ण प्रकार आहे। ग्रामस्थांच्या वतीने आता नाराजी व्यक्त केली जाते। इथून जवळपास 5 ते 7 किलोमीटर आमचं अंतर आहे या गुरवाडी दुकानपासून। तर तिथे जो टॉवर झालेला आहे बीएसएनएल टॉवर, आज सातत्याने आम्ही मागणी करून सुद्धा तो पूर्ण होत नाही। जे काम केलं अर्धवट झालं आहे। आज रेंजसाठी लोकांना जागोजागी फिरावं लागतं आहे, या जागेवरून त्या जागेवर। आज जे लोकांचे एवढे हाल होत आहेत, तर लवकरात लवकर आमचा टॉवर उभा करून काम करून द्या। उभा झालेला आहे, पण त्याचं लवकरात लवकर नूतनीकरण चालू करून द्यावा ही आमची विनंती आहे। सर्व ग्रामस्थांची विनंती आहे, असं नम्रतेने सांगतो। आव्हान लवकरात लवकर करावं ही विनंती आहे। हा एवढा मोठा खर्च शासनाने केलेला आहे, तो भविष्यात त्याचं काय होईल आम्हाला माहिती नाही, परंतु लोकांच्या सोयीसाठी शासनाने लोकप्रतिनिधीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा टॉवर चालू होण्यासाठी प्रयत्न करावेत, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि आता बातमी आहे डीआरआयच्या कारवाई संदर्भातली। डीआरआयने नागपूरमध्ये मोठी कारवाई केली। 522 किलो गांजा जप्त करण्यात आला। 2 जणांना अटक करण्यात आली। जप्त केलेल्या गांजाची किंमत 2,61,00,000 रुपये असल्याची माहिती आहे। अनेक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूयात। एफडीए कडून आता गुटखा मुक्त महाराष्ट्राची मोहीम हाती घेण्यात आली आहे। राज्यभरातील गुटखा पान मसाला विक्रेत्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असून आतापर्यंत 195 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या, तर 192 जणांना अटक करण्यात आली। 1,99,18,475 कोटींचा माल जप्त करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज या कारवाईच्या संदर्भातली आपण पाहतोय। एफडीएच्या माध्यमातून आता गुटखा मुक्त महाराष्ट्र ही मोहीम हाती घेण्यात आली। त्या अंतर्गत आता महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू आहे, छापेमारी सुरू आहे। राज्यभरातील गुटखा पान मसाला विक्रेत्यांवर कारवाई केली जाते, तर आतापर्यंत 195 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। 192 जणांना अटक करण्यात आली, तर तब्बल 1,99,18,475 कोटींचा माल जप्त करण्यात आलेला आहे। दरम्यान कोणत्या विभागामध्ये किती साठा जप्त करण्यात आला याचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। परांडा धाराशिव येथे 1,02,67,000चा साठा जप्त करण्यात आला। सावंगी टोलनाका येथे 60,50,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। नांदेडमध्ये 17,52,000 रुपये किमतीचा माल आणि वाहनं जप्त करण्यात आली। मोशी पिंपरी चिंचवड येथे 6,19,000चा माल जप्त करण्यात आला। तर एफडीएची विभागनिहाय कारवाई आपण पाहूयात। कोकण विभागामध्ये 79 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। 78 जणांना अटक करण्यात आली। यानंतर पुणे विभागामध्ये कारवाई करण्यात आली। 52 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या, तर 52 जणांना अटक करण्यात आली। मुंबई विभागामध्ये 15 ठिकाणी धाड टाकण्यात आल्या। 30 जणांना अटक करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये 8 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या, तर या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 9 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। अमरावती विभागामध्ये 2 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। एकाला अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।